कसे आहात सगळे? मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर हा जो व्हिडिओ आहे ना, हा चंपाषष्ठीच्या आदल्या दिवसाचा आणि चंपाषष्ठीचा असा दोन्ही मिळून आहे. का? त्याचं कारण असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत. मी शाडू माती आणली होती, ऑनलाईन ऑर्डर केलेली. तर ह्या शाडू मातीपासनं एक महत्त्वाची वस्तू मला बनवायची आहे, महत्त्वाची गोष्ट. आणि शाडू माती काय असते ना, ती भिजवावी लागते चांगली 12 तास. कारण आपल्याला असं वाटतं की माती मळायची आणि पटकन त्याची जे आपल्याला हवं ते बनवायचं, पण असं नसतं. त्यामुळे हा 2 दिवसाचा असा व्हिडिओ मी शूट केला आहे. तर ही माती मी कशासाठी आणली आहे पुढे तुम्हाला कळेलच. कारण शाडू माती ही एक तर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होते. आपण जे काही करू ते इथे तिथे विसर्जन करण्यापेक्षा पाण्यात डिझॉल्व्ह झालेली केव्हाही चांगली. ही माती मळताना ना खूप चिकट असते ही माती. आणि पहिल्यांदाच मी ही माती मळत होती, त्यामुळे थोडी भीती पण वाटत होती की आपल्याला जमतंय की नाही. कारण खूप पाणी ओतलं की पातळ होते आणि नाही ओतलं की कडक होऊन जाते. आणि हे मला माहीत नव्हतं की ह्याला असं 12 तास माती चांगली भिजू द्यायची असते. त्यामुळे मी हे असं स्मूथ टेक्स्चर केलं आणि एक कॉटनचा कपडा घेतला आणि त्याच्यामध्ये हा गोळा गुंडाळून ठेवला आणि असं पाणी मारून सगळीकडनं व्यवस्थित पाणी मारून ठेवलं. कारण पाणी नाही मारली की तो दगड होऊन जाणार आणि नंतर आपल्याला त्याचं काम करता येणार नाही. आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ठेवायचं. मी काय केलं होतं, आदल्या दिवशी चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी सकाळीच मी हे करून ठेवलं होतं 8-1 वाजता. म्हटलं आपल्याला रात्री करता येईल. आणि हे बघा, रात्री 9:30 वाजताची गोष्ट आहे. ज्यावेळेस ही माती अशी तुटते त्यावेळेस समजायचं आपली माती परफेक्ट भिजलेली आहे. आणि थोडंसं कोरडं पीठ घेऊन ना मी ह्याला आकार द्यायला सुरुवात केली. आता पुढे तुम्हाला दिसेल मी कसला आकार देते. तर एक ह्या एका साईजचा आकार दिला आणि एक हा दुसरा आकार दिला. आणि रात्री त्याच्यावरती भंडारा चिकटवून ओव्हरनाईट मी ती वाळायला ठेवली. आता तुम्हाला एव्हाना तर समजलंच असेल की हे मी खंडोबा आणि म्हाळसा देवी यांचं प्रतिरूप बनवते. आता काय आहे ना, ओव्हरनाईट हे मी व्यवस्थित ठेवलं होतं. छान असं कडक झालेलं. आणि नंतर त्याला मी गंध लावलं. कारण ह्या वर्षी चंपाषष्ठीला मी माझ्या घरी प्रतिजेजुरी करण्याचा मानस केलेला आहे. प्रतिजेजुरी म्हणजे जेजुरीला जशी महादेवांची आणि म्हाळसा सुंदरीची पिंड आहे, तसंच मी घरी एक मिनी जेजुरी करायचा प्रयत्न करते. बघूया कसं होतंय. पण हा चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी पहिली मी बाजारात गेले होते. कारण दुसऱ्या दिवशी गुरुवार पण होता, तर दोघांचं सामान मला एकत्र आणायचं होतं. परत सारखं सारखं जाणं होत नाही. आणि इतकी सुंदर फुलं मला मार्केटमध्ये दिसली. किती छान वाटत ही फुलं. चंपाषष्ठीच्या दिवशी पिवळी फुलं मला मिळाली आणि तीसुद्धा ही अशी. म्हटलं चला आता थोडंसं जरा प्रवेशद्वार डेकोरेट करूया. सण म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आल्याच नाही का. आणि किती छान दिसतंय हे. प्रवेशद्वाराजवळ ना कोणतंही गुलाबाचं फूल किंवा असं काही ना काहीतरी मी ठेवतच असते. अगदी काही नाही झालं ना तरी झाडाचं पान तोडून मी ठेवते. आणि माझे घट पण खूप छान आलेत. पहिल्यांदाच मी घट खंडोबाचे बसवले होते. त्यामुळे थोडं असं वाटत होतं जमतंय की नाही, पण काही नाही, नवरात्रासारखंच असतं, एवढं काही विशेष नसतं. आणि ना घरी मी हे गोकर्णाचं झाड लावलेलं आहे. त्याला आज किती 5-6 फुलं आली होती. इतकं छान दिसत होतात ना. म्हटलं महादेवांची आवडती फुलं आहेत ही. आणि आजच्याच दिवशी इतकी सुंदर फुलं झाली होती. तरी एक फूल माझं तोडायचं राहिलंच होतं, पण म्हटलं जास्त फुलं तोडण्यामध्ये काय पॉईंट आहे, तर एक राहू दिलं मी झाडावरच. आणि आज 6वी माळ म्हणून पिवळ्या झेंडूची अशी विणून मी माळ बांधली. कारण असं म्हणतात की घटाला जी माळ बांधतात ती सुईने ओवायची नसते, ती हाताने विणायची असते. पण सुईने ओवलेली माळ जास्त छान दिसते. पण म्हटलं जाऊ दे, आता असेल काही शास्त्र म्हणून ही अशी हाताने माळ विणली आणि माळा 6वी बांधून टाकली मी. देवाचं सगळं आवरल्यानंतर सुरुवात केली नागदिवे बनवायला. आज भाजी भाकरीचा नैवेद्य असतो, वांग्याचं भरीत, कांद्याची पात आणि नागदिवे. नागदिवे ॲक्च्युली खरं पंचमीला बनवतात, पण मला अडचण आली होती त्याच्यामुळे मला आज बनवावे लागले. कारण खरं हे पंचमीचा मान असतो नागदिव्यांचा. तर हे बाजरीच्या पिठाचे असे छोटे छोटे दिवे बनवले. कारण मी जी पिंड बनवणार आहे तिथे मी 5 दिवे ठेवणार आहे. 5 किंवा 7 दिवे देवाजवळ आणि घटाजवळ. आणि आज चंपाषष्ठीची जी विशेष पूजा असते तिथे सुद्धा. त्यामुळे मी 15 दिवे केले. दिवे केल्यानंतर हे असे उकडत ठेवायचे. खाली जाळीला व्यवस्थित तेल लावायचं आणि दिवे उकडायला ठेवायचे.
कारण इतकं कामं असतात ना, त्यामुळे आज म्हटलं सगळं पटापट आवरावं. जोपर्यंत हे दिवे होत आहेत तोपर्यंत मी वांगी भाजायला ठेवली होती. कारण खंडोबांनी ज्यावेळेस बानुबाईकडे धनगर स्वरूपामध्ये त्यांच्या मेंढपाळ चं काम केलं होतं, त्यावेळेस त्यांना वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, कांद्याची पात हे त्यांचं आवडतं खाणं होतं. त्यामुळे चंपाषष्ठीच्या दिवशी हा नैवेद्य असतो. चंपाषष्ठीच्या दिवशी खरं जेजुरीला खूप मोठा उत्सव असतो, पण यावर्षी म्हटलं प्रत्येक वर्षी आपल्याला काही जाता येत नाही किंवा किंबहुना मी चंपाषष्ठीला कधीच गेले नाही जेजुरीला. म्हटलं मग जेजुरीचं प्रतिरूप आपण आपल्या घरीच साकारूया, त्याच पिंडीची मनोभावे पूजा करूया. त्यामुळे थोडंसं जरा आधी सगळी पूर्वतयारी केली, कारण नंतर बराच वेळ जाणार होता. त्यामुळे मी हे असं कांद्याची पात आणि वांग्याचं भरीत असं मिक्स मी भाजी केली. तुम्ही वेगवेगळी पण करू शकता, पण आम्हाला ही अशी भाजी आवडते, खूप टेस्टी लागते. त्यानंतर भाकरीचा नैवेद्य आपल्याला चंपाषष्ठीला जी आपण पूजा मांडणार आहोत त्या पूजेला सुद्धा आपल्याला तो नैवेद्य दाखवायचा आहे. तळी भरायची असते. तळी भरायला जी आपल्याकडे पाहुणे येतात त्यांनासुद्धा तो प्रसाद द्यायचा असतो. छोटे छोटे रोट असतात. आता ते भाकरी वगैरे करताना मी दाखवत नाही बसले, कारण काय दाखवायचं त्या सगळ्या, त्या भाकऱ्या तर काय आपण सगळं नॉर्मलच करतो. त्यानंतर हे दिवे उकडले आणि याच्यामध्ये फुलवाती घालून मी तुपाचे दिवे लावले होते यावेळेला. कोण म्हणतं तेलाचे लावा, कोण म्हणतं तुपाचे लावा, पण काय होतं ना, हे तुपाचे दिवे एक तर त्या वाती छान बसतात आणि हे सगळं रेडी करून ना मी हे फ्रीजमध्ये ठेवते, कारण फ्रीजमध्ये ठेवलं की ते व्यवस्थित राहतात, छान दिसतात. आणि हे जे जेजुरीचं जी पिंड आहे त्याची ना एक विशिष्ट जलाधारी आहे, तर ती मी पहिली खडूने मार्क करून घेतली होती आणि त्याच्यानंतर थोडासा 3D इफेक्ट येण्यासाठी ही अशा प्रकारे जी वेस्ट रांगोळी असते ती मी टाकून नाही देत, ती ह्या गोष्टीसाठी मी ठेवलेली होती. ही आयडिया मला मैत्रिणीने दिली होती. ती खूप सुंदर रांगोळी आर्टिस्ट आहे. तिने गेल्या वर्षी हे असं प्रतिरूप तिच्या इकडे स्वामींच्या केंद्रात केलं होतं. मग म्हटलं चला बघूया आपल्याला जमतंय का. थोडं घाबरतच करत होते. खंडोबाचे नवरात्राला विशेष महत्त्व आहे, कारण खंडोबा हे महादेवांचं स्वरूप आहे, महादेवांचा अवतार आहे. जेव्हा मणी आणि मल्य ह्या 2 दैत्यांनी पूर्ण समाजामध्ये हाहाकार माजवला होता, त्यावेळेस सप्तऋषींनी सगळ्यात पहिली प्रार्थना इंद्राकडे केली की ह्या दैत्यांचा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खात्मा करा, कारण या दैत्यांनी त्यांचे आश्रम उद्ध्वस्त केले होते. तर इंद्रदेवाला ते शक्य झालं नाही. इंद्रदेव म्हणाले की तुम्ही विष्णूंकडे जा. मग हे सगळे विष्णूंकडे गेले, पण विष्णू पण म्हणाले की यांचा संहार फक्त आणि फक्त महादेव करू शकतात. मग विष्णूसहित इंद्रदेव आणि सप्तऋषी महादेवांकडे गेले आणि महादेवांना सगळा वृत्तांत सांगितला. आणि त्यावेळेस महादेवांनी मल्हारी मार्तंड रूप घेतलं आणि जेजुरीच्या गडावरती ते प्रकट झाले. म्हणून जेजुरी गडाला विशेष महत्त्व आहे. आणि चंपाषष्ठीच्या दिवशी मणी आणि मल्लांचा त्यांनी संहार केला आणि त्यांचा उद्धारसुद्धा केला, कारण ज्यावेळेस त्यांनी त्यांचा संहार केला त्यानंतर त्यांनी महादेवांनी म्हणजे खंडोबा मार्तंड भैरवांनी त्यांचा पाय मणी आणि मल्लांच्या मस्तकी ठेवला आणि त्यावेळेस ते महादेवांचं गुणगान गाऊ लागले आणि त्यांना वरदान दिलं की जे कोणी हे खंडोबाचे नवरात्र भक्तिभावाने करेल त्यांना सगळ्या प्रकारचे सुख प्राप्त होतील. आणि खरंच सांगते, ही सप्तशतीची पोथी इतकी सुंदर आहे, मल्हारी सप्तशती. मी पहिल्यांदाच वाचली, पण इतकं असं वाटतच नव्हतं की ही पोथी वाचते. असं वाटतंय ना मी काहीतरी गोष्टच वाचते. आणि माझं कसं झालं होतं, दुसऱ्या दिवशी मला अडचण आली, त्यामुळे माझे 2-2, 4-5च अध्याय झाले होते. त्यामुळे आजच्या दिवसात मला ही पूर्ण पोथी पूर्ण करायची होती. खरंच 1-1.5 तास लागला, पण अजिबातच काहीच वाटलं नाही की आपण पोथी वाचतोय, एवढा वेळ लागतोय. पोथी कधी संपली ते सुद्धा नाही समजलं. इतकी सुंदर पोथी आहे. तर जर तुम्ही ऐकली नसेल, वाचली नसेल, तर पुढच्या नवरात्रीमध्ये, खंडोबाच्या षडरात्रीमध्ये ती पोथीचं नक्की तुम्ही वाचन करा. खूप सुंदर पोथी आहे. आणि आता माझं हे जेजुरीचं रेप्लिका मिनिएचर तयार झालं आहे. ते कसं वाटलं मला खरंच कमेंट करून सांगा. मी पहिल्यांदाच केलेलं आहे. आणि आता चंपाषष्ठीची पूजा करायला सुरुवात केली. तामणामध्ये अष्टदल काढून त्याच्यात भंडारा भरला आणि मल्हारी आणि म्हाळसादेवींची पूजा केली, कलश स्थापन केला आणि या वेळेला बेल फूल आणि म्हाळसादेवींना लाल फूल. आणि जसं नवरात्रीत आपण देवीची खणा नारळाने ओटी भरतो
तसं ह्या षडरात्रामध्ये 1.25 मीटर पिवळं कापड, त्यानंतर भंडारा, खोबरं आणि 108 बेलपत्र याचा मानसन्मान खंडोबारायाला करायचा असतो. तर तो सुद्धा केला आणि हे जे दिवे आहेत बाजरीचे नागदिवे हे मी प्रज्वलित केले. तर पहिले प्रज्वलित केले 5 दिवे चंपाषष्ठीच्या पूजेला, दुसरे प्रज्वलित केले घरच्या देवांना, कारण त्यांचासुद्धा आज तितकाच मान आहे. कारण सगळ्या देवतांच्या सुटकेसाठीच हे युद्ध झालं होतं आणि चंपाषष्ठीला त्याचा विजय झाला होता. आणि तो विजय म्हणून सर्व देवतांनी खंडोबा महादेवांवरती भंडाऱ्याची उधळण केली होती. आणि सर्व देव त्यावेळेला जेजुरीला अवतरले होते, म्हणून त्यांना सोन्याची जेजुरी असं म्हणतात. त्या देवतांचं तेज पूर्ण पसरलं होतं म्हणून असं म्हणतात की ती सोन्याची जेजुरी आहे. भंडारा उधळला, देवी देवतांचं तेज, ह्याच्यामुळे ते सगळं सुवर्णमय झालं होतं. आणि आता हे 7 दिवे मी हे जे जेजुरीचा रेप्लिका केलेला आहे त्यांना प्रदान केले. आरती झाल्यानंतर महत्त्वाचा कुळाचार असतो तो म्हणजे तळी भंडार. याच दिवशी येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून खंडोबा देवांचा जय जयकार करायचा असतो. तर मस्त अशी तळी भरली, भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर कसं असतं, जेजुरीकडे 5 पावलं चालायचं असतं. तर माझं नशीब इतकं चांगलं आहे ना, माझ्या देवघराच्या बाल्कनीमधनं जो बदलापूरचा मुळगावचा खंडोबा आहे त्याचं मंदिर आम्हाला दिसतं. पण आता कसं झालं आहे, तिथे बांधकाम झाल्यामुळे ते मंदिर आता दिसत नाही, पण तिकडे ते मंदिर आहे. त्यामुळे आम्ही ड्युटी प्रज्वलित केली होती ना, तर त्या ड्युटीनेच मुळगावच्या खंडोबा देवाची छोटी आरती पण केली आणि त्यांच्या दिशेने येळकोट येळकोट जय मल्हार असं करत भंडारा आणि खोबऱ्याची उधळण केली. एक आहे की इतकं सुंदर माझं घर आहे की मला खंडोबांचं पण दर्शन होतं, बेडरूमच्या बाल्कनीमधनं महादेवांचं मंदिर आहे आणि गावदेवीचं मंदिर आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी मला जवळपासच आहेत. तर मिस्टरांनी येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत छान भंडारा खोबऱ्याची उधळण केली. 5 पावलं जेजुरीच्या दिशेने त्यांनी चालले आणि आजचा दिवस खूप सार्थकी लागला. तर एकंदर व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. कारण पहिल्यांदाच बऱ्याचशा गोष्टी केल्या होत्या, तर त्यासुद्धा कशा झाल्या आहेत हे सुद्धा सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.